अडचणी अनेक आहेत. ज्या विश्वासाने आम्ही तिकडे होतो की आमचं म्हणणं कुठंतरी ऐकून घेतलं जाईल, सगळ्यांचाच तो भ्रमनिरास झालेला आहे. आणि तसे शिंदेसाहेब असोत किंवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब असो, अनेक वर्ष शिंदेसाहेबांबरोबर आम्ही कामं केलेली आहेत. शिंदेसाहेबांनी आवाज द्यायचा, आदेश द्यायचा आणि त्याचं आम्ही पालन करायचं. मागील 2 निवडणुका आम्ही सगळ्यांनी खासदार साहेबांसाठी काम केलेले सगळे कार्यकर्ते आहोत. त्यांच्या कार्याची माहिती संपूर्ण आम्हाला आहे. आणि आमच्या त्या परिसरात खरं सांगायचं तर विकासाची गंगा या मागील 10 वर्षात कोणी आणली असेल ती श्रीकांत शिंदे साहेबांनीच आणलेली असेल. आणि म्हणून मग अशा विकासाच्या मार्गाने त्या भागाला आमच्या नेणाऱ्यांचा भागाचा विकास करणारे खासदार, त्यांच्यापासून जास्त दिवस आम्ही अलिप्त राहू शकत नाही आणि राहू इच्छित नाही. त्यामुळे आज शिंदेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे आज ते सांगतील ते काम आम्ही त्या भागात करू. खासदार साहेब 100% निवडून येणार आहेत. फक्त रेकॉर्ड ब्रेक किती मतांनी येतील एवढाच फक्त प्रश्न उरलेला आहे. त्यांनी जे आदेश द्यावा खासदार साहेबांनी ते सगळे मिळून आम्ही ते कामं त्यांच्यासोबत करायला तयार आहोत. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील आणि इतक्या जवळून पक्षप्रवेश करतात. मी 40 वर्ष शिवसेनेचं काम केलेलं आहे. आजपर्यंत मला मातोश्रीवर कोणी ओळखत नाही. आमची मातोश्री ठाणंच असायचं. पूर्वी दिघेसाहेब होते, नंतर शिंदेसाहेब. आणि कोणी आजपर्यंत आम्ही नाराज आहोत, आम्ही सुखी आहोत, काही दुःखी आहोत याची आमची कधीच कोणी दखल घेतलेली नाही. आणि मग अशा परिस्थितीत आम्ही किती दिवस काढायचे. श्रद्धा समजा ती मातोश्री बाळासाहेब होते तोपर्यंत आमची श्रद्धा होतीच. याच्यापुढे नुसतं श्रद्धेवर भागणार नाही. पण माझ्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला धावून कोणी येत असेल तर आम्हाला त्यांच्या सोबत राहावंच लागेल ना.